नमस्कार मंडळी. जगण्यासाठी लागतंच काय, तर लागते थोडी परमार्थाची सावली, हरिनामाचा जप आणि देवावर थोडासा विश्वास. आमच्या गावाशेजारी खरडा गावात बाळूमामाच्या मेंढ्या आल्या होत्या. अवनीच्या आग्रहाखातर अवनी, मी आणि तिची मम्मी आम्ही तिघं मिळून खरड्याला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्ही पाहिलं प्रचंड मोठा बाळूमामाचा तांडा होता. आसपासच्या पंचक्रोशीतली भाविक भक्त त्या ठिकाणी आरतीसाठी आले होते. आरती आम्हाला योगायोगानं सापडली. आम्ही आरती केली. धनगर, कोळी, मांग, मराठा, वंजारी असा कुठलाही जातीभेद न करता सगळी लोक भाविक या ठिकाणी जमली होती. आरती संपल्यानंतर अवनी म्हणले मला कडाला घ्या. आता कडाला घ्या मी म्हणतोय जेवायचंय, बस खाली. ती काय आहे का ना. त्यानंतर पडली पंगत, अर्थातच महाप्रसाद. बाळूमामांच्या मेंढ्यांना दर्शन घ्यायला आलेला कुठलाही माणूस उपाशी ते जाऊ देत नाही. अन्नदान करतात. तर आजचं अन्नदान होतं. एकादशी असल्यामुळं बगरीचा भात, खाली मला वाटतं आमटी होती आणि 2 केळ. तर खोटं नाही सांगत, असं जेवण मिळायला पण नशीब लागतं. आणि खूप कमी ठिकाणी असं जेवण आपण कधी घरी बनवून बघा, असा बेतच होणार नाही. इतकं सुंदर आणि साजूक असं अन्न खाल्ल्यानंतर, महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो. बाळूमामाचे असे 18 तांडे काहीतरी आहेत, 18 का 25 माहीत नाही मला असं कन्फर्म. आणि मग असा आमचा 1-1.5 तासाचा इथला प्रवास संपवून रमत गमत आम्ही आमच्या गावाकडं निघालो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. थँक्यू.